आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील ग्रामदेवत श्री डोसनाथ महाराज मंदिर या ठिकाणी आहोत। आज या ठिकाणी अक्षय तृतीयेनिमित्त चंदनवटी सोहळा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील होते। आपल्यासोबत काही ट्रस्टचे अधिकारी जे पदाधिकारी आहेत ते आहेत, आपण ट्रस्टी आहेत, आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया। सर नमस्कार, काय सांगाल? आज खूप छान असं नियोजनबद्ध कार्यक्रम होतं। आज तळेगावचे ग्रामदेवत श्री डोसनाथ महाराज या ठिकाणी चंदनवटी सोहळ्याचे आयोजन ट्रस्टच्या वतीने केले होते। त्यामध्ये सकाळी 6 वाजता महापूजा आणि अभिषेक झाला। तळेगावचे परप्रसिद्ध वकील रवींद्र पेटकर व नंदकुमार शेलार यांनी अभिषेक केला। अभिषेकामध्ये गंगाजल, दवना, विविध 9 प्रकारच्या फळांच्या रसाने, ऊस वगैरे, कलिंगड वगैरे सगळे विविध 9 प्रकारच्या रसाने त्याचा जलाभिषेक झाला। त्यानंतर सकाळी 9 वाजता चंदनवटी सोहळा सुरुवात झाली। चंदनवटीचे मूर्तिकार योगेश कारलेकर आणि रवींद्र पानसरे यांनी देवाला चंदनवटीचा लेप लावला। अनेक ग्रामस्थांनी, भाविकांनी सुद्धा त्यामध्ये देवाला चंदन लावले। त्यामध्ये ह्या ट्रस्टचे अध्यक्ष माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे हेही उपस्थित होते, बाळासाहेब बारडे। तसेच त्यानंतर रुद्रयाग या ठिकाणी 11 वाजता संपन्न झाला। त्याचं यजमान मी स्वतः राजेश सरोदे व लक्ष्मण महादेव बेगडे या दोघांनी सपत्नीक रुद्रयाग केला। त्यानंतर आमच्या डोसनाथ व जोगेश्वरी भजनी मंडळाने 4 वाजता हरिपाठ भजन असे घेतले। त्यानंतर 6 वाजता आळंदीचे सोमनाथ बालराव यांचं प्रवचन झालं। त्यानंतर श्रींची आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। आज दिवसभरात साधारण 5 ते 6 हजार भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला। आणि हा अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ट्रस्टने चालू केलेला उपक्रम जो आहे, अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं, चिरंतन असं त्याचं महत्त्व असतं। आज जे पुण्य करतो आपण ते आपल्या पितरांना बी ही सेवा जाते आणि देवतांनाही जाते। त्यानिमित्ताने ह्या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अक्षय तृतीया हा आम्ही नुकताच चालू केला, 5-6वे वर्ष असून ग्रामदेवतेचं, परंतु अतिशय आनंद हा लोकसहभागातून कार्यक्रम होतो। म्हणजे एकट्या दृष्टीने ट्रस्ट याचं फक्त प्रतिनिधित्व करतं। अनेक भाविकांकडून अगदी 1 रुपयापासून सुद्धा आम्ही देणगी घेऊन याच्यात सहभाग घेतो। हा लोकसहभागातून घेतलेला उपक्रम अतिशय हेच आहे। तर त्यांनी सर्व अशा अनेक ठिकाणी असे उपक्रम व्हावेत, धार्मिक उपक्रम व्हावे अशी मी सर्व ग्रामस्थांच्या विनंती करतो। एक मला कौतुकास्पद पाहायला मिळालं की लहान मुलांपासून तरुणापासून सर्व इथे टेकडी राबत होते। हे कसं आहे, हे ग्रामदेवत असल्या कारणाने इथं लहान मुलापासून आमच्या भाऊ जे गृहपुजारी आहेत विश्वनाथ गुरु यांचं वय जवळजवळ 81 आहे। त्यांच्या ह्याच्यापर्यंत अनेक सगळ्या ग्रामदेवता असल्यामुळे सगळेजण इथं सहभागी होत असतात। नक्की सर, धन्यवाद। धन्यवाद।